नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, वैष्णवी हगवणे हत्या किंवा खून हा अतिशय गुंता आता वाढत चाललेला आहे. वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांच्या दरम्यान काय गोष्टी घडल्या किंवा कशा पद्धतीचा, तर निलेश चव्हाण याला नेपाळ बॉर्डरवरनं पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्याच्या घरातील गोष्टींची सगळी झडती घेण्यात आली. त्याच्या घरात ज्या ज्या गोष्टी सापडल्या त्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या. त्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सापडलेल्या आहेत. त्यामध्ये CCTV फुटेज, त्याचबरोबर निलेश चव्हाण याचा लॅपटॉप, त्याचबरोबर त्याच्याजवळ असलेल्या काही हार्ड ड्राईव्ह्ज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश चव्हाण याच्या घरामध्ये करिश्मा हगवणे आणि तिची आई या दोघींचेही मोबाईल्स सापडलेले आहेत. करिश्मा हगवणे जी निलेश चव्हाण याची मैत्रीण आहे आणि निलेश चव्हाण याने करिश्मा हगवणे हिला प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने मदत केल्याचं याआधी, त्याचबरोबर निलेश चव्हाण याने त्याच्या पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत असतानाचे फुटेजेस त्याने रेकॉर्ड करून ठेवलेले होते आणि त्यावरनं त्याच्या पत्नीमध्ये आणि त्याच्यामध्ये विविध वाद हे पाहायला मिळाले होते. आणि त्यानंतर निलेश चव्हाण याच्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केलेली होती. याच अनुषंगाने निलेश चव्हाण याचे मोबाईल्स, त्याचबरोबर निलेश चव्हाण याचे हार्ड ड्राईव्ह्ज आणि लॅपटॉप आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिश्मा हगवणेचा मोबाईल हा निलेश चव्हाण याच्या घरातून जप्त करण्यात आलेला आहे. निश्चितच या मोबाईलमध्ये काय काय गोष्टी आहेत, कशा पद्धतीच्या गोष्टी आहेत, कुठले फोटोज आहेत, कुठले व्हिडिओज आहेत, या सगळ्या गोष्टींचा खुलासा, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करताना दिसत आहेत. पोलीस या सगळ्या गोष्टींचा तपास करत आहेत. तर निलेश चव्हाण आणि त्याच्या पत्नीच्या दरम्यान शरीर संबंधाचे व्हिडिओज त्याने जे रेकॉर्ड करून ठेवलेले होते, त्या व्हिडिओमुळे आता वेगवेगळ्या शंका कुशंका या घेण्यात येतात. त्याचबरोबर निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणे हिचा मित्र असल्याचं सांगितलं जातं. असंख्य वेळा तो हगवणे कुटुंबाच्या घरी यायचा. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात वैष्णवीची जाऊ हिने देखील करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्या संदर्भाने अतिशय मोठे विधानं याआधी केल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर म्हणजे अशा पद्धतीनं निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मोठ्या प्रमाणात अडकत चाललेला आहे. त्याचबरोबर निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांचे मैत्रीचे संबंध आणि त्यापुढे देखील काही संबंध या फोन कॉल्समुळे किंवा या फोनच्या आतील डेटामुळे, ज्यामध्ये फोटोज, व्हिडिओज किंवा इतर गोष्टी असल्याचं संशय हा व्यक्त केला जातो आहे. आणि त्यामुळे निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांच्या दरम्यानचे काही फोटोज यामध्ये आहेत का, किंवा या हार्ड ड्राईव्हमध्ये काही डेटा त्यांना मिळतोय का, या सगळ्या गोष्टींचा तपास आता पोलीस कसून घेत असताना दिसत आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.